महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत। सुरुवात करणार आहोत विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ज्या नाट्यमय घडामोडी घडलेल्या आहेत। सुरुवातीलाच पाहूया टॉप 9 बातम्या। विधान परिषदेच्या 17 पैकी 6 जागा बिनविरोध। पुण्यासह ठाणे, रायगड, यवतमाळ आणि चंद्रपूर, अहिल्यानगरची जागा बिनविरोध। मवियावर नामुष्की। उमेदवारांची माघार। जिल्हाधिकाऱ्यांकडून निवडणूक बिनविरोध घोषित। जळगावमध्ये चौरंगी लढत। छत्रपती संभाजीनगरमध्ये तिरंगी लढत। धाराशिव, लातूर, बीडसाठी भाजप विरुद्ध काँग्रेस असा सामना। परभणी, हिंगोलीसाठी तिरंगी लढत, तर सांगली, सातारामध्ये महायुती विरुद्ध मविया लढत। भंडारा, गोंदियात तिहेरी सामना। सोलापूरसाठी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार पक्ष असा सामना। विधान परिषदेच्या 10 ठिकाणी महायुतीनं बंडखोरी शमवली। नाशिक, जळगाव परिषद निवडणूक बिनविरोध होणार नाही। नाशिकमध्ये गोकुळ गीते तर जळगावमध्ये रेश्मा काळे यांची बंडखोरी काय? जळगावमध्ये शिंदेंच्या बंडखोर रेश्मा काळे यांची माघार नाही। लढेंगे और जीतेंगे रेश्मा काळे यांची व्हिडिओद्वारे प्रतिक्रिया। रेश्मा काळेंचा सामना आता भाजपच्या नंदकुमार महाजन यांच्यासोबत। नाशिकमध्ये दराडे यांनी केलेल्या मनधरणीनंतरही गोकुळ गीते उमेदवारीवर ठाम। तुम्हीच आम्हाला संधी द्या। गोकुळ गीतेंनीच दराडेंना विनंती केली तर तुमच्या घरात एक आमदार, पुन्हा दुसऱ्या आमदाराची गरज काय? गोकुळ गीते यांचा नरेंद्र दराडेंना टोला। दराडे आणि गीते यांच्यातील संवादाचा व्हिडिओ व्हायरल। शिवसेनेला जेमतेम 4 जागा, तिथेही बंडखोर, हा आमच्यावर अन्याय। गुलाबराव पाटील यांच्याकडून बंडखोरीच्या मुद्द्यावरून नाराजी व्यक्त। 5 जागा सेटिंग असताना आम्ही 4 जागांवर समाधानी झालो। बंडखोरी होत असेल तर युतीच्या भविष्यासाठी चुकीचं, अशी प्रतिक्रिया। कोकणचे मवियाचे उमेदवार बाळमाने यांचा अर्ज मागे। मंत्री नितेश राणेंसोबत ठाकरेंच्या सेनेचे बाळमाने रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले। कोकणातील माघारीनंतर बाळमाने यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी, तर छत्रपती संभाजीनगर विधान परिषदेतील माघारीनंतर कृष्णा डोणगावकर आणि देवयानी डोणगावकर यांचीही ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी। कोकणातून अनिकेत तटकरे बिनविरोध घोषित। विरोधात एकही उमेदवार नसल्यानं जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय। दरम्यान कोकणची सेवा करण्याची संधी मिळते, अनिकेत तटकरे यांची प्रतिक्रिया। आता पाहणार टॉप 9 बातम्या। विधान परिषद निवडणुका बिनविरोध करण्यासाठी 150 कोटींचा घोडेबाजार। उमेदवारी मागे घेण्यासाठीच घोडेबाजार झाला, संजय राऊत यांचा आरोप। मुंबईच्या हॉटेलमधील व्यवहारानंतर कोकणातून माघार, तर काकडेंसाठी पवारांनी माघार घेतली याचं आश्चर्य, राऊतांची प्रतिक्रिया। निवडणुकीत संख्याबळ महत्त्वाचं, काँग्रेसनं संख्याबळाचा विचार करून माघार घ्यावी, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होतं आवाहन। तर महायुती सर्व 17 जागांवर विजयी होईल असाही विश्वास व्यक्त। पुणे विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीनं 60 कोटी खर्च केले। पैसे जास्त असलेल्यांना महायुतीकडून उमेदवारी मिळाली। विधान परिषद निवडणुकीत महायुतीनं निष्ठावंतांना डावललं। पुणे विधान परिषदेच्या महायुतीमधील उमेदवारीवर रोहित पवार यांची प्रतिक्रिया। त्यावर माझी सही नाही, दत्तात्रय पानसरे यांचं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन। साहेबराव कांबळेंवर दबाव होता, आर्थिक दबावही होता। यवतमाळ विधान परिषदेत साहेबराव कांबळे यांनी विश्वासघात केला। साहेबराव कांबळे यांच्या अर्ज माघारीवर हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून संताप व्यक्त। राष्ट्रवादीतून तिकीट मिळवलेल्या विक्रम काकडे यांचं जय पवारांवर 10 कोटींचं कर्ज। निवडणूक प्रतिज्ञापत्रातून माहिती समोर, तर जय पवार यांना 10 कोटी कर्ज म्हणून दिले नाही, जमिनीच्या व्यवहारातून पैसे दिले, विक्रम काकडे यांची माहिती। भाजपचे बंडखोर उमेदवार प्रदीप कंद यांची पुण्यातून माघार। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन कंद यांनी अर्ज मागे घेतला। सुनेत्रा पवार यांचा शरद पवार यांना फोनवरून अर्ज मागे घेण्याची विनंती। शरद पवार यांनी अर्ज मागे घेण्यास सांगितल्यानंतर श्रीकांत पाटील यांनी अर्ज मागे घेतला। भंडारा, गोंदिया विधान परिषदेसाठी तिहेरी लढत होणार। अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकर, भाजपचे बंडखोर सचिन कुंभलकर आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांच्यात तिहेरी लढत। तर अनेक ठिकाणी बंडोबांचं बंड थंड करण्यात आलेले, जाणून घेऊया टॉप 9 बातम्या। ठाण्यातील विधान परिषद निवडणूक बिनविरोध। एकमेव विरोधातील उमेदवार असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभिजित पवार यांचा अर्ज मागे। ठाण्यातील महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांचा विजय निश्चित। मवियाकडे संख्याबळ नसल्यानंच आम्हाला सहकार्य केलं, हितेंद्र ठाकूर यांनाही भेटलो, सर्वांनी पाठिंबा दिला होता।
ठाण्यात पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अभिजित पवार यांच्याकडून अर्ज मागे घेण्यात आल्यानंतर रवींद्र फाटक यांची प्रतिक्रिया. अब्दुल सत्तारांचा मुलगा समीर सत्तार यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज घेतला. विधान परिषद निवडणुकीत माघार घेतल्यानंतर बँकेच्या निवडणुकीतील अर्ज घेतला. अतुल सावे, संजना जाधव यांनीही जिल्हा बँकेसाठी अर्ज घेतला. कोकण विधान परिषद निवडणुकीतून शेकापच्या उमेदवाराची माघार. शिवसेनेच्या बंडखोर जुईली दळवी यांनी माघार घेतल्यानंतर अरविंद म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. यवतमाळ विधान परिषद बिनविरोध होणार. विधान परिषद निवडणुकीत भाजप बंडखोर उमेदवार नितीन भुतडा यांचा अर्ज मागे. संभाजीनगर जालना विधान परिषदेसाठी तिरंगी लढत. भाजपकडून सुहास शिरसाट, ठाकरे सेनेकडून गणेश लोखंडे तर एमआयएम पुरस्कृत इसा खान मैदानात. या निवडणुकीत भाजपचं पारडं जड. सांगली सातारा विधान परिषदेत शिवसेनेच्या तानाजी पाटील यांचं बंड शमलं. शंभूराज देसाई यांच्यासोबतच्या बैठकीनंतर तानाजी पाटील यांच्याकडून उमेदवारी अर्ज मागे. अर्ज बाद झाल्यानंतर अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बाजोरिया पितापुत्राचा वाद. अधिकाऱ्यांसोबत वाद घालतानाचा व्हिडिओ समोर. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी बाजोरिया पितापुत्रावर गुन्हा दाखल. आता पाहणार टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या. सुनेत्रा पवार यांची राज्यसभेची रिक्त जागा नवनीत राणांना मिळण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. सुनेत्रा पवारांची रिक्त झालेली जागा भाजपच्या वाट्याला जाण्याची शक्यता. राणा दाम्पत्याची सुनेत्रा पवार, पार्थ पवार तटकरे यांच्याशी 1 तास चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. देशात भयंकर आर्थिक सुनामी येणार. आर्थिक संकटावरून राहुल गांधींचं भाकीत. तर आर्थिक टंचाई राहुल गांधींना कळत नाही, त्यांचं भाकीत हास्यास्पद. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रत्युत्तर. राहुल गांधींनी आपला पक्ष सांभाळावा. देशाची अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी पंतप्रधान अर्थमंत्री सक्षम आहेत. राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर नवनाथ बन यांची टीका. पालकमंत्री पदाच्या चर्चेवरून दळवी आणि गोगावले यांच्यातील शाब्दिक युद्ध सुरूच. काही लोकांचा व्यक्तिस्वार्थ स्पष्टपणे दिसत होता. विधान परिषद निवडणुकीच्या मुद्द्यावर बोलताना दळवींचा गोगावलेंवर अप्रत्यक्ष निशाणा. तर वस्तुस्थिती समोर ठेवून बोलावं, गोगावलेंचं प्रत्युत्तर. कोल्हापूरमधील ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांचा व्हिडिओ बॉम्ब. आमदार राजेश क्षीरसागर यांचा मुलगा ऋतुराज क्षीरसागर यांचा कसिनोमधील व्हिडिओ पत्रकार परिषदेत सादर. वडिलांनी टक्केवारीतून मिळवलेला पैसा नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर कॅसिनोत उडवत असल्याचा आरोप. मुस्लिम धर्मियांचं सर्वेक्षण करा. मुस्लिम आमदारांचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आग्रह. मुस्लिम आमदारांसोबत बैठक घेणार. आमदारांच्या विनंतीनंतर सुनेत्रा पवार यांचं आश्वासन. मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल असा विश्वास. दगाफटका झाल्यास लढायला पुन्हा तयार. कुणबी प्रमाणपत्रावरून मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. अमरावतीत ठाकरेंना मोठा धक्का. जिल्हाप्रमुख नरेंद्र पडोळे यांचा राजीनामा. लवकरच बच्चू कडूंच्या नेतृत्वात शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार. सूत्रांची माहिती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचं अल्पशा आजारानं निधन. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात थोपटेंनी घेतला अखेरचा श्वास. भोर मतदारसंघात अनेक वर्ष थोपटेंकडून काँग्रेसचं नेतृत्व.